आम्हाला समाजकंटक म्हणत असेल तर आम्ही स्वीकार करतो. होय, आम्ही समाजकंटक आहोत. बौद्धांना टार्गेट करणाऱ्या मांगट्यांना आणि आमच्यातील खापऱ्या महारांना यापुढे नुसते घोडेच नाही तर कायदेशीर बैल आणि हत्ती सुद्धा लावू. जय भीम, जय संविधान. मी दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना. हा व्हिडिओ बनविण्याचं कारण अत्यंत महत्त्वाचा, एक पुण्याचा एक भामटा, एक आरएसएसचा दलाल, एक येडपट, एक खापऱ्या महार, त्याने पोस्ट, फेसबुक पोस्ट टाकली आणि त्यात त्यांनी समाजकंटकापासून सावधान, समाजकंटकांना थारा देऊ नये, समाजकंटकांना स्टेजवर बोलू नये, अशी एक पोस्ट टाकली. आणि त्या पोस्टला अनुसरून या ठिकाणी मी माझं मत मांडणार आहे. मुळात आपल्या सर्वाला माहीत आहे, महाराष्ट्रात आमचा मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, दोघांचेही अनुसूचित जातीत उपवर्गीकरण संदर्भात एक समर्थनात आणि एक विरोधात. मातंग समाज अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या समर्थनात मोर्चे काढत आहेत आणि बौद्ध समाज आणि इतर 58 जाती अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करण्याच्या विरोधात मोठे मोर्चे काढत आहेत. पहिल्यांदा आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, समर्थनात आणि विरोधात मोर्चे काढणं हा दोघांचाही संविधानिक अधिकार आहे. प्रश्न आमचा मातंगाशी वैर नाही, आमचा मातंगाशी लढा नाही, पण उपवर्गीकरणाच्या आडून जे बौद्धाला, संविधानाला टार्गेट करत आहे, जे बौद्ध समाजाला, बाबासाहेबांना टार्गेट करत आहेत, अशा मागण्यासाठी मी स्वतः असेल, आमचे राजू थाटे असतील, कपिल सरोदे असतील, विकास रोडे असतील, या सगळ्याला जे अंगावर येत आहेत त्यांना आम्ही शिंगावर घेण्याचं काम करत आहोत. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. मुळात कारण असं आहे की काल परवाच लातूरला एक ऐतिहासिक उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. त्यासाठी बौद्ध समाज आणि इतर 58 जातीचा किमान 1,00,000 लोकांचा मोर्चा निघाला. त्या ठिकाणच्या आयोजकांनी रक्ताचं पाणी आणि हाडाचं पीठ करून मोर्चा यशस्वी केला. आणि त्या मोर्चात मी भाषण केलं आणि आम्ही सत्य बोलल्यामुळे उपस्थित 1,00,000 लोकांनी आम्हाला डोक्यावर घेण्याचं काम केलेलं आहे. लातूरच्या भाषणाचे आमचे व्हिडिओ सगळ्या देशभर, महाराष्ट्रभर व्हायरल झालेले आहेत. आणि ही प्रचंड परिस्थिती बघून मला वाटतं या खापऱ्या महाराच्या गांडीला मिरच्या लागल्या वाटतं. आणि त्याला मूळव्याध आहे, त्या मूळव्याधाच्या आगीपोटी त्यांनी ही पोस्ट टाकलेली आहे. हे 100% माझं मत झालेलं आहे, आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. मुळात समाजकंटक कोणाला म्हणावं? समाज म्हणजे लोकांचा समुदाय. कंटक म्हणजे काठा, अडथळा आणणारा, त्रास देणारा. त्या भामट्याला, आरएसएसच्या दलालाला, जो पुण्यामध्ये राहतो, जो दलाली करून पोट भरतो, त्या दलालाला मला सांगायचं आम्ही समाजाला त्रास दिला, आम्ही समाजकार्यात अडथळा आणला, आम्ही समाजाचा काटा आहोत, याचंही उत्तर त्या खापऱ्या महारांनी पुरावा सगळं दिलं पाहिजेत. मला तर स्वतःला असं वाटतं की बाकी ही त्याची पोटदुखी आहे, ही त्याची गांडदुखी आहे की जो समाज आम्हाला डोक्यावर घेतो आणि म्हणून त्यांनी ही समाजकंटकाची पोस्ट टाकलेली आहे. पण त्या आरएसएसच्या दलाल खापऱ्या महाराला, त्या पुण्याच्या येडपटाला मला सांगायचं, तो आम्हाला समाजकंटक म्हटला ना, होय आम्ही समाजकंटक आहोत. अरे जे अंगावर आले त्याला शिंगावर घेणं हा गुन्हा असेल, तो आम्हाला समाजकंटक म्हणत असेल तर आम्ही स्वीकार करतो. होय, आम्ही समाजकंटक आहोत. जे माझ्या बंधू बांधवांना चप्पल दाखवितात, बूट दाखवितात, त्याला आम्ही तलवारी दाखविणं गुन्हा असेल तर होय आम्ही समाजकंटक आहोत. जे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही म्हणतात, त्याच्या माईला कायदेशीर आम्ही घोडे लावतो. घोडे लावणं हा जर गुन्हा असेल तर होय आम्ही समाजकंटक आहोत. बौद्ध समाजाला चोर म्हणणं, दरोडेखोर म्हणणं, यांनी बौद्ध समाजाने आरक्षणावर दरोडा टाकला म्हणणं, त्यांना जर आकडेवारीसह उत्तर देणं हा गुन्हा असेल तर होय आम्ही समाजकंटक आहोत. बौद्धांनी आरक्षण काढलं म्हणून 58 जातीच्या नजरत पाडणाऱ्यांना त्याची जागा दाखविणं हा जर गुन्हा असेल तर होय आम्ही समाजकंटक आहोत. खापऱ्या महारा पुण्याच्या, लक्षात घे. आणि यापुढे लक्षात घे, यापुढे कोणी बाबासाहेबाला टार्गेट करत असेल, पर्सनल मातंग समाजाबद्दल आमचं वैर नाही, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, पण बाबासाहेबांना, बौद्धांना, संविधानाला कोणी टार्गेट करत असेल तो आमच्यासाठी मागत्यात, तो आमच्यासाठी मनुवादित, आणि तो आमच्या असो की बाहेरचा असो, आपण लक्षात घ्यावं. जसे आतापर्यंत आम्ही घोडे लावले, याही पुढे बौद्धांना टार्गेट करणाऱ्या मागत्यांना आणि आमच्यातील खापऱ्या महारांना
यापुढे नुसते घोडेच नाही तर कायदेशीर बैल आणि हत्ती सुद्धा लावू, हे त्यांनी लक्षात घ्यावं. एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.